प्राणायाम शिकेन, मला ब्राह्ममुहूर्त उठायलाच पाहिजे कधी ना कधीतरी, महिन्यात एकदा तरी, त्यावेळेस मला जप नीट करायला पाहिजे, म्हणजे मला कळेल की तो राम कसा माझ्या जीवनात प्रवेश नुसता करत नाही तर अधिकाधिक वाढत जातो. जो हक्काने माझा 1.5 तासाचा आहे तो पण मी आयुष्यामध्ये किती वेळा मिळवला सांगा? हक्काने आहे. तुम्ही कितीही पापी असाल ते ब्राह्ममुहूर्त 1.5 तासामध्ये तो ॲक्टिव्ह आहेच. माझं आयुष्य आजपर्यंत 60 वर्षाचं, 70 वर्षाचं, 50 वर्षाचं, 40 वर्षाचं झालं. किती वेळा मी ब्राह्ममुहूर्तावर उठलो देवाचा जप करण्यासाठी, केवळ देवाचा जप करण्यासाठी, माझं संकट सोडवण्यासाठी नाही. जेव्हा मी फक्त देवासाठी जप करतो ना, तू मिळवण्यासाठी, तर तुम्हाला माहिती आहे की अधिक माझा फायदाचा असतो. असं ब्राह्ममुहूर्तावर आम्ही उठू, कारण तो राममुहूर्त आहे. राममुहूर्त आहे. रामप्रहर वेगळा आणि राममुहूर्त वेगळा. राममुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचे 1.5 तास, हे आम्हाला कळलं पाहिजे. ब्राह्ममुहूर्त एकंदर 2.5 तास असतो, म्हणजे आम्हाला पहिला 1.5 तास हा रामप्रहर आहे. पहिला 1.5 तास हा रामप्रहर आहे, ही रामघटिका आहे, हा राममुहूर्त आहे. तर नुसता रामाच्या पारी म्हणजे रामप्रहर ही वेगळी गोष्ट आहे. मग मला पहिला 1.5 तास जो आहे, 2.5 तास आहेतच, पहिल्या 1.5 तासामध्ये तो पूर्णपणे कार्यरत आहे. तर पुढच्या 1 तासामध्ये मला त्याची स्पंदन ॲक्च्युली प्राप्त करून घेता येतं. 3, 20 नंतरच्या 2.5 तासामध्ये माझी उपासना फलित होऊ शकते. मग पहिल्या 1.5 तासामध्ये मला अधिकाधिक फायदा आहे हे मला कळलं पाहिजे. मग कसं म्हणून बाबू फरक काय? तर पहिल्या 1.5 तासामध्ये सूर्यही दिसतो आणि प्रकाश पण आहे. तर पुढचा 1 तास कसा आहे, सूर्य दिसत नाही पण प्रकाश आहे. अशी आमची संध्याकाळची वेळ असते बघा. सूर्य मावळलेला असतो पण अंधार झालेला असतो का पूर्णपणे नाही, प्रकाश असतो थोडासा. म्हणजे सूर्य दिसत नाही पण प्रकाश आहे, ही परिस्थिती म्हणजे पुढचा 1 तास. पण त्यानंतर मात्र पूर्ण काळोखच काळोख आहे या 2.5 तासानंतर. कारण राम ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून कार्यरत नाही आहे, केवळ साक्षी स्वरूपाने. मात्र आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तो ॲक्टिव्ह म्हणून असतो तेव्हा आम्ही कायम झोपलेलो असतो. एवढ्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही उठलेलो नसतो आणि कोणी आम्हाला सांगत नाही. आम्हाला तो राम हवा, तो ब्राह्ममुहूर्त हवा, ते रामाचं नाम हवं, तो राममुहूर्त हवा, तो सहज प्राणायाम हवा आणि तो मखत्राता पण हवा. आणि हे सगळं हवं असेल तर तो मख म्हणजे यज्ञ पण